श्री एक मिनिट नैवेद्य दाखवायचा ना, हे घे. कांता, असा दाखवायचा असतो का नैवेद्य? मी असाच दाखवतो. याला ना काही रीत भात काही कळतच नाही. हो, तुला फार कळतं ना? हो, मला कळतं. मग सांग बरं, आज काय तिथी आहे? हे चैत्र. तो महिना आहे, तिथी काय? मी सांगतेय ना पुढे. प्रथमा, हसू नकोस. आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे. तेच ते माहितीये मला. नवीन वर्षाचा पहिला दिवस. उगाच मिजाज करू नकोस. तू मला एकदम विचारलंस ना, म्हणून कन्फ्युज झाले मी. बर, मग आता हळूहळू विचारतो. सांग बरं, आजचा दिवस आपण का साजरा करतो? आई सांग ना ग याला. नाही, आई दरवर्षी सांगते. यावर्षी तू सांग बघू, तुला किती कळलंय. सांगितलं ना, नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आज. तेच, पण का असतो? भाऊजी किती छळताय बिचारीला. घे आता, तू तिचीच बाजू घे. आई, दरवर्षी ऐकलं ना तरी त्या दिवसाची माहिती तुमच्याकडनं ऐकायला खूप बरं वाटतं. सांगा ना परत. मी आज ना तुम्हाला वेगळीच गोष्ट सांगणार आहे. काय आहे, पूर्वीच्या काळी जोशी पुराणिक या दिवशी घरोघरी जाऊन पंचांग वाचन करायचं. आणि पंचांग वाचन या दिवशी केलं तर भूताखेतांची भीती राहत नाही वगैरे असं काही बाई सांगायचे. खरं कारण असं होतं की त्यावेळेस छपाईची काही सोय नव्हती. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभरात कुठले कुठले सण येणार आहेत, अधिक महिना आहे की नाही आहे, तर कुठल्या महिन्यात आहे, ग्रहणं काय आहेत, अशी सगळी माहिती सांगायची. म्हणून या दिवशी पंचांग वाचनाची प्रथा पडली. पंचांग वाचनाची प्रथा होती. कळलं बेबी? सांग, पंचा म्हणजे काय? वाचतात ना ते गुरुजी. गुरुजी पंचा वाचतात, आम्ही पंचाने अंग पुसतो. पंचांग म्हणा. मी तुला पंचांग